माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, मला नाही माहीत किती फालतू आहे का काय आहे, बट हा नुसता माझा एक थॉट आहे आणि एक आयडिया आहे की आता गव्हर्मेंट कसं आहे की 10 आणि 15 वर्षाच्या जे गाड्या आहेत, डिझेल 10 आणि 15 वर्षाच्या गाड्या ते बॅन करायचं चालू आहे. मला काय वाटतं आहे त्यापेक्षा लोकांनी म्हणजे इंडियन गव्हर्मेंटनी आणि आता ते लोक BS7 लॉन्च करणार आहेत. इंडियन गव्हर्मेंटनी BS4ला BS7 कसं कन्वर्ट करायचं ते विचार करायला पाहिजे. म्हणजे इंजिन स्वाईप करून इंजिन चेंज करून BS4चे जे इंजिन आहेत तुम्ही जे BS7चं त्याला इंजिन स्वाईप कसं करायचं त्यात जास्त विचार करायला पाहिजे मला असं वाटतं. कारण की अगर 4 लाख गाड्या स्क्रॅप होणार आहेत 15 वर्षाच्या वरती आणि लोक इंजिन स्वाईप 4 लाख इंजिन स्वाईप होणार, जमीन आसमानचा फरक आहे. 4 लाख गाड्या हे होणार असेल काय, क्रश होणार असेल का काही पण, तर त्या 4 लाखांमधून 2 लाख तर लोक असे असेल की भाई गाड्याच नाही घेणार परत. का किती 2 लाख नाही 1 लाख तर असेल 4 लाखामधून. 1 लाख लोक असे असेल की भाई आम्हाला आता गाडीच नाही घ्यायची, 15 वर्षानंतर का 10 वर्षानंतर स्क्रॅप व्हायचे, तर आम्ही गाडीच का घेऊ. लोकांचा विचार ते पण असेल. तर त्यापेक्षा आम्हाला इंजिन स्वाईप करण्याचा ऑप्शन द्या की BS4वरतून BS7चे इंजिन आम्ही आमच्या गाडीत कसं फिट करावा, जे US याच्यात कधी कुठल्या याच्यात चालतं, तर तसं आम्हाला एक ऑप्शन द्या भाई. आणि त्या ह्याच्यात कंपनीचा खूप प्रॉफिट होणार. मला तर असं वाटतं की भाई 4 लाख इंजिन स्वाईप करणं इज नॉट अ खेळ. बरे 4 लाख का 5 लाखाचं, आता माणूस 15 लाखाची गाडी परत घेणार नाही इफ 10 वर्षात स्क्रॅप करायचं असेल तर माणूस इंजिन इफ 4-4.5 लाखापर्यंत इंजिन स्वाईप करून भेटत असेल, वाय नॉट. आणि कसं आहे की लोकांचे इमोशन्स पण राहतात त्या गाडीवर, इमोशन्स पण असणार सगळं असेल, गाडी जास्त वर्ष पण चालेल अजून. आणि कंपल्सरी कंपनीकडेच इंजिन स्वाईप व्हायला पाहिजे, सर्टिफिकेट कंपनीकडून यायला पाहिजे. असं काय तर हे करा की त्यात कंपनीचा पण प्रॉफिट होईल जाईल. इफ 4 लाखात भाई गाडी 30 परत इंजिन नवीन, ॲव्हरेज चांगला, सगळं चांगलं, तर लोक काय नाही करणार. कसं की वॅगनर आहे मौत का सौदागर समोर, ही BS4 असेल आणि याला 10 वर्षानंतर स्क्रॅप करायचं आहे. आधीच गाडी आता मला नाही माहीत किती 8 लाखापर्यंत असेल आणि 2-3 लाखाचं जर इंजिन असेल तर माणूस प्रिफर करेल की मी इंजिन स्वाईप करून घ्यायला. तो परत 8 लाख रुपये नाही टाकणार पुढच्या 10 वर्षासाठी का 15 वर्षासाठी. आणि तसं आपली महागाई वाढत चालली आहे, त्या हिशोबाने लोक गाड्या घ्यायचं पण अशा पण गाड्यांचं ते काय डाऊनफॉल तर चालू होता मध्ये. काय लोक बोलत होते की एवढं स्क्रॅप होऊन म्हणजे एवढं त्यांचे याच्यात गाड्या राहिलेल्या आहेत ते सेल नाही होते. त्यापेक्षा चांगला हा ऑप्शन द्या ना, इंजिन स्वाईप. भाई तुम्हाला एवढे इंजिन बनवावं लागेल ना की तुम्ही थकून जाणार इंजिन बनवून. तर मला सगळ्यात बेस्ट ऑप्शन हाच वाटतो. BS7 लॉन्च करण्याच्या आधी BS4ला BS7 तुम्ही कसं हे करता लॉन्च, म्हणजे कसं कन्वर्ट करता गाड्यांना,